तर विषय काय, साडी खूप छान आहे आणि ब्लाऊज पीस हा असा दिला आहे बघा. साडी अशा कलरची आहे, इथं पूर्ण प्लेन आहे आणि असं त्याला साडीला काट आहेत आणि ह्याच्यावर कुठं कुठं तर बुट्ट्या आहेत. आता इथं काय केलं आहे, हे स्लीव्जला लावायसाठी इथं काट दिलेत, परंतु हे साडीमध्ये कुठंही नाही आहे. साडी एकदम छान प्लेन मगाशी दाखवलं तसं असं या आणि अशा ह्याच्यामध्ये बुट्ट्या आहेत आणि ते दिले. ते आता मॅच होईल का सांगा. बरं ठीक आहे, ते पण राहून दे. हे आता इथं हुबं शिवलं, समजा हे जर काट लावून जर हे हुबे डिझाईन शिवली तर तुम्ही पाहू शकता इथं बुट्ट्या पण हुब्या आहेत. आणि इथं आता हे पाठीमागला भाग कटिंग जर करायचं म्हटलं इथं इथं तर हे आता बुट्ट्या कशा येणार सांगा. आता ह्या आडव्याच येणार ना, असा भाग कटिंग होणार ना, इथून इकडे अशी उंची पडणार. त्या बुट्ट्या कशा दिसतात बघा आडव्या. बुट्ट्यांची डिझाईन अशी पाहिजे. आता इकडं मला हे कट करून पाठीमागला भाग कट करायला लागणार आणि हे आता इकडं जोडायचं म्हटलं पाठीला काट तर कसं दिसणार सांगा. म्हणजे स्लीव्जला तरी कसं लावायचं सांगा. इथं मी जरी स्लीव्ज जरी काढायचं म्हटलं त्यांनी सांगितलं तर इथं स्लीव्ज काढायच्या छान दिसेल साडीला, परंतु ही आडवी बुट्टी येत्या. ॲक्च्युली हुबी डिझाईनमध्ये बुट्टी पाहिजे ना, त्यावेळेला ब्लाऊज चांगलं दिसेल. तर चला बघूया काय काय कसं कसं होतंय. आणि ह्याच्यानंतरचा दुसरा भाग मी हे करेन की बाबा ह्याचं ब्लाऊज कसं शिवलेलं आहे त्याची ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल. तर इथं आता हुब्या बुट्ट्यांच्या ह्याच्यासाठी काहीतरी नवीन आयडिया करायच्या आहेत. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा, शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचं आहे.